हल्लीचा काळ इतका गमतीशीर आहे की शहरांची संख्या आणि आकार खूप मोठमोठा होत चाललाय, पण शहरातल्या घरांचा आकार मात्र लहान लहान होत चाललेला आहे। आणि अशा लहान घरांमध्ये आपल्याला फर्निचर सुद्धा अगदी कॉम्पॅक्ट असंच लागतं। म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी असंच फर्निचर घेऊन आलोय जे छोट्या घरामध्ये अगदी कमी जागा व्यापेल, पण तरी सुद्धा अतिशय उपयुक्त असेल। आता मी हिडन बेड या इंटरनॅशनल ब्रँडच्या वर्कशॉपमध्ये आहे मुंबईत आणि यांचं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे फोल्डिंग फर्निचरचं, त्याचेच काही नमुने आज आपण बघणार आहोत। आता मी यांच्या वर्कशॉपमध्ये आहे आणि इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे फर्निचर मला बघायला मिळाले जे कमी जागेसाठी छोट्या घरांसाठी खूप उपयोगी आहेत। आता मी ज्या फर्निचर पीसच्या इथे उभी आहे, इथे हा खूप छान असा टेबल आहे ज्याचा मुख्य वापर हा स्टडीसाठी केला जातो। स्टडी टेबल म्हणून हा एक पीस इथे आपल्याला दिसतोय। तर पूर्णपणे मोठा असं इथे वरती तुम्हाला एक मोठा स्क्वेअर असा दिसेल आणि इथे हा जो आहे हा एक प्लॅटफॉर्म आहे, टेबल आहे, याच्यावर अभ्यासासाठी नक्कीच उपयोग होऊ शकतो किंवा इतर काही वस्तू ठेवायच्या असतील त्यासाठी सुद्धा उपयोग होऊ शकतो। याचा आता हिडन बेड नावाचा हा जो ब्रँड आहे याचं वैशिष्ट्य हे असतं की यांचे जे बेड आहेत किंवा यांचं जे फर्निचर आहे ते छुपं फर्निचर आहे आणि ते कसं हे आता आपण बघूयात। हा जो संपूर्ण पीस तुम्हाला दिसतोय पांढऱ्या रंगाचा, हा एक बेड आहे, छोटा मोठा नाही तर डबल बेड आहे प्रॉपर। तर तो कसा ओपन होतो ते आता बघूयात। इथे हँडल दिलेला आहे, याच्या साईडला 2 फ्लॅप्स आहेत आणि हे जे तुम्हाला दिसत आहेत हे या बेडचे पाय आहेत। बऱ्यापैकी मोठा असा असलेला हा बेड आहे। आता कसा ओपन होतो ते आपण बघूयात। हे आपण आता बघतोय तर हा जो प्लॅटफॉर्म जो आहे हा ऑटोमॅटिक फोल्ड होतो, म्हणजे याच्यावर जर तुम्ही काही वस्तू ठेवल्या असतील तर त्या अजिबात वाकड्याहून पडणार नाही, त्या तशाच्या तशा राहतील। आणि हा जो वरचा जो पीस आहे, जो बेडचा मुख्य पीस आहे, तो अशा पद्धतीने ओपन होईल। मी जसं सांगितलं की हे जे सुटे आहेत हे याचे पाय आहेत आणि हे अशा पद्धतीने तुम्ही तो बेड ठेवू शकताय। पायांचा सपोर्ट असल्यामुळे इकडून सुद्धा तुम्ही वजन दिलं तर काहीही त्याला होणार नाही। आणि खाली ज्या टेबलवर ज्या वस्तू तुम्ही ठेवल्यात, अगदी अभ्यासाचं पुस्तकं किंवा अगदी काचेची वस्तू जरी ठेवली तरी ती तशीच्या तशी सेफ राहील, अशा पद्धतीचं ते फोल्डिंग होतं। यासोबतच इथे हा बेड तयार झाल्यानंतर याच्यामध्ये तुम्ही फोल्ड करण्याच्या वेळेस मॅट्रेस सुद्धा व्यवस्थित ठेवू शकता। असं नाही की आता हे रिकाम आहे, मात्र याच्यावर तुम्ही तुमचे उशा मॅट्रेस सगळं ठेवू शकताय। वरती 2 कप्पे दिलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं सामान ठेवू शकताय, पुस्तकं ठेवू शकताय, अगदी हवं ते सगळ्या गोष्टी तुम्ही इथे ठेवू शकताय। आणि याचा वापर तुम्ही भरपूर अगदी कितीही तुमचं घर जरी छोटं असलं तरी त्याचा पुरेपूर वापर करू शकताय। बरेचदा असा प्रॉब्लेम येतो की छोट्या घरामध्ये आपण डबल बेड कसा ठेवावा हा प्रश्न असतो, मात्र अशा पद्धतीचं बेड जर तुम्हाला मिळाला तर अजून काय हवं। आपले घर जरी छोटं असलं तरी योग्य सुविधा असणं हे नक्कीच आपली गरज आहे आणि ती गरज जर अनुभवायची असेल, ती गरज जर भागवायची असेल तर अशा पद्धतीचं फर्निचर आजकाल बाजारात उपलब्ध झालंय। हे जे प्रकारचे बेड तुम्हाला अशामध्ये भरपूर प्रकार आहेत, ते जर तुम्हाला खरेदी करायचे असतील तर hiddenbed.com ही एक वेबसाईट आहे। ही इंटरनॅशनल वेबसाईट आहे। याचं इंडियन जे फर्निचर, इंडियन जे डिझाईन्स आहेत त्याची लिंक तुम्हाला त्या वेबसाईटवर मिळेल आणि त्यापासून तुम्ही ते खरेदीसुद्धा करू शकता। त्यामुळे तुमचं घरामध्ये अगदी जागा वाचवायची असेल आणि घर सुंदरही ठेवायचं असेल, सुटसुटीत मोकळं असं ठेवायचं असेल तर अशा पद्धतीचा बेडचा नक्कीच विचार करा। कॅमेरामन अजित शिवतरकर सह पूर्व सुभेदार, ABP माझा, मुंबई।